ओके. तर आपण बघत आहोत त्रस जीवांची संख्या आहे ना. त्रस जीवांची सामान्य एकूण संख्या किती सांगितली आहे वाचा. किती एकूण संख्या एकूण हां हां भागिले असंख्या. दिसतंय ना का दिसत नाही. असं दिसायला होता हां ना. तर अशा प्रकारे काय सांगितली ही त्रस जीवांची एकूण संख्या. म्हणजे ॲक्च्युली किती आहे ही संख्या. तर सांगितलं ही संख्या ॲक्च्युली काय आहे असंख्यातच आहे. किती आहे अनंत नाही आहे. अनंतची संख्या आपण कोणाची बघितली होती फक्त एकेंद्रिय निगोदीशी. बाकी सगळे कोण आहेत असंख्यातच्या कॅटेगरीमध्ये आहेत. कळलं का नाही. भले हे नाही कळलं तरी एवढं कळतं ना ही हे एकूण त्रस जीवांची संख्या किती आहे असंख्यात आहे ना. हा ना. अनंत म्हणजे सांगितलं काय आहे ज्याचा अंत नाही अशा प्रकारची ती संख्या म्हणजे खूपच मोठी संख्या आहे ती. कळालं का नाही. अनंताचं भावभासन म्हणजे फक्त सर्वज्ञांच्या ज्ञानामध्येच होऊ शकतं. कळालं का नाही. परंतु असंख्यात जी संख्या आहे त्याला सांगितलं अवधिज्ञानी मनपरेज्ञानी जीव जाणू शकतात. हे मनपरेज्ञानी वगैरे तर आपले मुनिराज असतात आणि अवधिज्ञानी काय आहे स्वर्गातले देव वगैरे सुद्धा वगैरे जाणू शकतो. म्हणजे त्यांच्या ज्ञानाचा तेवढा तो विषय आहे. प्रत्येकाच्या ज्ञानाचा तेवढा विषय असतो ना. जसं मुंगीच्या ज्ञानाचा विषय केवढा आहे थोडाच. बेडकाच्या ज्ञानाचा विषय केवढा आहे समजते काय म्हणतो तुम्हाला आहे ना. किंवा जन्मलेल्या बालकाच्या ज्ञानाचा विषय केवढा आहे आहे ना. आणि त्यानंतर 10 वर्षाच्या बालकाचा ज्ञानाचा विषय किती आहे. आणि हा अवघानं म्हणायचं नाही त्यांच्या ज्ञानाचा तेवढा क्षयोक्षम. ओके. मग ते तेवढं जाणू शकतात बरोबर का नाही. मग तशाप्रमाणे तिथं सांगितलं काय आहे की हे द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रिय हे सगळ्यांची टोटल संख्या किती आहे तर सांगितलं असंख्यात आहे टोटल. त्यातले द्विंद्रिय किती आहेत ते पण असंख्यात आहेत. त्रिंद्रिय पण किती आहेत असंख्यात. चतुरेंद्रिय किती आहेत असंख्यात. आणि पंचेंद्रिय किती आहेत असंख्यात. सगळे असंख्यात आहेत. समजलं का. आता ह्याला फक्त आपल्याला काय बघायचं आहे गणिती पद्धतीनं बघायचं आहे की एक्झॅक्ट कोण किती असंख्यात आहेत आणि त्यामध्ये सगळ्याला किती द्रव्य दिलेलं आहे. थोडं गणित आहे बरं का आज. कळलं का. तर मी काल सांगितलं होतं आहे ना. तर मग आता गणित काय आहे हे काल तुम्हाला सांगितलं होतं आहे ना. तर ते आता परत एकदा दाखवूया. लोडिंग हां आहे सगळं आहे बेस्ट. काय लिहायला लागलं नाही. तर काय आहे ना आपण लिहिलं होतं ना एक्स्ट्रा. ठीक आहे. हां मग सांगितलं होतं की जसं उदाहरणार्थ एक संख्या आहे. एकूण संख्या किती आहे ही लक्षात ठेवा. उदाहरण बरं का सांगतो आता परत येणार नाही आहे. एकूण संख्या किती आहे 1000. त्याला कितीचा भाग दिला 5चा. उत्तर किती आलं मग 200. हा काय झाला 1000 मधला एक भाग झाला. परंतु बहुभाग म्हणजे पुष्कळ भाग किती येणार तर त्या 1000 मधून 200 मायनस केले तर उत्तर किती आलं 800. मग 800 हे काय झाला बहुभाग. पॉईंट समजला. हां हे तर आपण उत्तर हे कसं काढलं कळलं का. ही पहिली मेथड झाली सामान्य मेथड झाली. आता आचार्यांनी जी सांगितली ती दुसरी मेथड काय सांगितली की एकूण संख्येला ज्यानं भागलेला आहे त्याला एक कमीनं गुणा. कळलं का. एकूण संख्येला ज्यानं भागले त्याला एक कमीनं गुणा आहे ना. म्हणजे उत्तर केवढं येतं आहे बहुभाग येतं आहे. कळलं का नाही. जेवढ्यानं भागलेलं आहे कितीनं भागलं आहे 5नं. उत्तर आलं एक भागाचं. आता बहुभाग काढायचं असेल तर जेवढ्यानं भागलं आहे त्याच्या एक कमीनं गुणा. हा ना सोपं आहे काय अवघड नाही मला वाटत आहे ना. 5नं भागलं तर 4नं गुणा आलं बहुभाग. कळलं ना. एवढं समजलं का नाही. हां आता पुढं इथंपर्यंत हे झालेलं आहे विषय. हे आता हेच चालणार आहे. हां आता हे लक्षात घ्या. आता हे आपण संख्या काढणार आहोत. ओके लक्षात आलं. आता थोडं पहा
एक मानलं आपण की एकूण त्रस राशी किती आहे 256. एकूण त्रस राशी किती आहे हां. आणि आवलीचा असंख्यात्व भाग हा किती आहे समजा असं मानलं 4 आहे का नाही. आता ते गणित नंतर समजून घ्या, ते प्रोसेस नंतर समजून घ्या, कळलं का. पहिल्यांदा उत्तर सांगतो म्हणजे ज्यांना काय कळलं नाही कळलं तर उत्तर कळलं तरी बास झालं, कळलं का. जर एकूण त्रस राशी म्हणजे द्विंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंतचे एकूण जीव किती आहे सांगा. इथं मांडलेलं 256 बरोबर, कळलं का है ना. एकूण त्रस आहे 256. त्या 256 पैकी द्विंद्रिय किती आहेत. आता इथं काय करावं हां किती आहेत बस एवढं लक्षात ठेवा. आपण उत्तर काय काढणार आहे ते. द्विंद्रिय आहेत 96. त्रिइंद्रिय किती आहेत हां नाही. चतुरिंद्रिय किती आहेत आणि पंचेंद्रिय किती आहेत, कळलं का. भाववासन झाले का. द्विइंद्रिय किती आहे ना. त्यानंतर त्रिइंद्रिय चतुरिंद्रिय आणि पंचेंद्रिय टोटल किती होणार. टोटल किती होणार समजलं का. आपल्याला फक्त एवढंच काढायचं आहे. मग आता तुम्ही म्हणसाल की 256 पैकी 96 द्विइंद्रिय कसे आले, कळलं का नाही. हे फक्त अंकसंदृष्टी गणित आहे. ॲक्च्युली गणित असंख्याताचं आहे. जगत प्रतर भागिले प्रतरांगुल, कळलं का. ॲक्च्युली गणित त्याचं आहे असंख्याताचं. मग ते अर्थसंदृष्टीने समजून घ्यायला पाहिजे. ते भविष्यात तुम्ही जाणून घ्या जीवकांमधून. काय आत्ता अंकसंदृष्टी म्हणजे एक मेथड काय आहे हे फक्त सांगणार, कळलं का. प्रोसेस काय आहे एवढं सांगणार. लक्षात आलं. लक्षात येते का नाही. पटपट बोला. नाही समजलं तर आत्ता सांगायचं, नाही तर मी पुढं जाणार आणि म्हणणार काय कळलं नाही. काय अहो अजून गणित काय सांगितलं नाही आहे. गणित काय सांगितलं नाही तुम्हाला. गणित सांगतो की जरा थांब. आत्ता काय चाललं आहे. एकूण संख्या किती आहे. त्या 256 पैकी द्विइंद्रिय किती आहेत हे आपलं उत्तर आहे ना. त्रिइंद्रिय किती आहेत, चतुरिंद्रिय किती आहेत, पंचेंद्रिय किती आहेत, ह्यांची टोटल केल्यानंतर किती येणार बस एवढं आपलं आहे. मग आता प्रश्न येणार की हे 96 कसं आलं, 60 कसं आलं, हे काय जे आलं ना आता ते बघायचं आहे ना. काय कळू न कळू उत्तर कळलं ना, समजलं का नाही. म्हणजे अंदाज आला का नाही. साधारण द्विइंद्रिय किती असतात, त्रिइंद्रिय किती असतात, चतुरिंद्रिय. मग आता हे उत्तर काढतात बघा. आता उत्तर कसं काढतात काय अवघड नाही आहे ना. काय केलेलं आहे ना 256ला काय केलेलं आहे 4 भागलं. उत्तर किती आलं 64 आलं आहे ना. मग ते 64 हा एक भाग आला. हा काय आला हो आता काय हा काय आला एक भाग. एक भाग आला का नाही. 256ला 4 भागलं. उत्तर जे आलं ते एक भाग आला का नाही. हां मग आता ते 256 मधनं 64 वजा केले काय आलं बहुभाग. 192 काय आला समजतं का नाही. ओके हां. आता हे 64 आपण बाजूला ठेवले काय हे नंतर वापरायचे. ओके आता हे जे 192 आहे का नाही है ना हे 192 4 जणांना समान वाटून द्या म्हणले. कळतंय का. ही वाटणी चालली आता. बहुभागे समभागो असं सूत्र येते, कळलं का है ना. वाटणी कळते का है ना. वाटणी कळते बनवा मला हां. तर त्यापैकी 192 जे आहे ते 4 जणांना काय करायचं समान वाटून द्या. सो 192ला 4 भागलं. उत्तर किती आलं 48 आलं का. मग हे 48 सगळीकडे दिलं का. द्विइंद्रियाला 48, त्रिइंद्रियाला 48, चतुरिंद्रियाला 48, पंचेंद्रियाला 48 दिले का. 192ची सगळीकडे समान वाटणी झाली. विषय संपला. आता काय राहिलं आपल्याकडे 64 राहिले ते का नाही एक भाग 64. हां आता काय करायचं आहे बघा. जे 64 राहिलं होतं त्याला परत 4 भागायचं.
समजते का? हां, 64ला परत 4ने भागलं, उत्तर आलं 16. बरोबर. हे 16 परत 64मधनं काय की हे 16 तर एक भाग आलं. काय करावं यार, बरोबर माझ्या याला द्यायला एक भाग आला. ओके, हे 16 काय आले? एक भाग बाजूला ठेवायचा आहे आणि 64 वजा 16 केलं, हा काय आलं? बहुभाग. मग हा बहुभाग द्यायचा द्विइंद्रियाला. दिला. आता काय ठेवलं होतं आपण? एक भाग बाजूला ठेवला होता ना 16. त्या 16ला परत 4ने भागायचं. उत्तर किती आलं? 4. बरोबर. मग हे 4 हा एक भाग आला, हा बाजूला ठेवा. ओके. आणि हे 4 16मधून मायनस करा. उत्तर किती आलं? हा 12 दिला त्रिइंद्रियाला. समजते का? सोपं आहे का नाही? हां, पुढं त्यानंतर हे एक भाग बाजूला ठेवला होता का नाही 4, उत्तर आलं तर. मग हे 4ला परत काय करायचं? आपल्या 4ने भागायचं. 4 मांडलं की नाही आपण? आवलीचा असंख्यात्व भाग. कळलं का नाही? हां, म्हणून तिथं सांगितलं 4ने भागलं. उत्तर किती आलं? 1 आलं. ओके. हां, ह्या 1ला काय केलं? आता परत बाजूला ठेवायचं. बाजूला म्हणजे काय? एकच राहिलं ना, त्यामुळे हे 1 देऊन टाकायचं इकडं पंचेंद्रियाला. कळलं का? आणि हे 4 वजा 1 उत्तर किती आलं? 3. 3 द्यायचं इकडं चतुरेंद्रियाला आणि हे 1 द्यायचं पंचेंद्रियाला. झाली का वाटणी? हे सगळ्याची टोटल करा म्हणले. है ना? 48 आणि 48ची टोटल है ना? 48 आणि 12ची टोटल, 48 आणि 3ची टोटल आणि 48 आणि 1ची टोटल आली का? समजलं का नाही कशी वाटणी झाली? परत सांगतो एकदा, है ना? आता नीट लक्ष द्या, नाही कळलं तरी. पहिल्यांदा आपण काय केलेलं आहे? पहिल्यांदा आपण मांडलं 256. 256ला 4चा भाग दिला, काय आलं? उत्तर 64 बाजूला ठेवलं. ओके, है ना? आणि ह्याचा बहुभाग काढला. किती आला बहुभाग? आला का नाही? 192. कळतंय ना? हां, हे 192 4 जणांना समान वाटून दिले का? हां, 1 2 3 4 4 जण 48 समान वाटून दिले का नाही? 192 भागिले 4 48 आले का नाही? हे 192 4 जणांमध्ये समान वाटून दिले. ओके. हां, आता राहिले किती होते? एक भाग राहिला होता का नाही? तो 64ला परत काय केलं आपण? 4ने भागलं. परत 16 आला बाजूला, एक भाग बाजूला ठेवायचा आणि बहुभाग किती आला? 48 आला. तो जो बहुभाग आहे तो द्विइंद्रियाला दिला. कळलं का नाही? 64 पैकी 48 द्विइंद्रियाला दिले. ओके. मग हा जो 16 बाजूला ठेवला होता का नाही, हा 16ला परत 4ने भागायचं. उत्तर किती आलं? 4. हां, मग हे 4 परत बाजूला ठेवायचं एक भाग आणि 16 वजा 4 केलं, उत्तर किती आले? हां, मग ह्यापैकी सांगितलं 64 पैकी काय हे सांगितलं 48 दिले आपण द्विइंद्रियाला, काय पण 64 पैकी 12 कोणाला दिले? त्रिइंद्रियाला. वाटणी समजली का कशी झाली ती? आहे ना? आता जे 4 बाजूला ठेवले होते त्याला परत 4ने भागलं. उत्तर किती आलं? हां, हे 1 देऊन टाका डायरेक्ट पंचेंद्रियाला, आणि ते भागाकार होत नाही ना. आता 1 भागिले 4 होत नाही. आता संख्या आता ही झाली ना, छोटी झाली का नाही? सो 1 देऊन टाकणं कोणाला? पंचेंद्रियाला. आहे ना? आणि 4 वजा 1 केलं, बहुभाग कोणाला दिला? 4 मधलं 1 पंचेंद्रियाला, 3 चतुरेंद्रियाला. कळलं का नाही? अशी वाटणी झाली. ह्या 64ची वाटणी 48 12 3 1 ह्यामध्ये वाटून दिलं. कळलं का नाही? हां, म्हणून मग काय आलं उत्तर? 96 60 51 49 ह्या जीवांची संख्या आली. लक्षात आलं का? हां, नाही लक्षात आलं काय करायचं? व्हिडिओ परत बघायचा. ठीक आहे. आता ओके. आता थोडंसं जरा पुढची स्टेप सांगणार आहे मी. हे गणित कळलं का? हां, आता थोडं पुढचं सांगणार आहे, कारण खूप जीव असतात ज्यांना बेसिक तर कळलं, पण जरा पुढची गोष्ट ह्यातलंच आहे ना. काय झालेलं आहे लक्षात घ्या. आता अशा प्रकारे हे सगळ्यांना समांतर वाटून दिलं होतं 48, परंतु हे खालचा जो शेष भाग आहे ना, तो सगळ्यांना समान वाटून दिला गेला नाही. का? कारण खालचा भागाकार बदलत गेलाय प्रत्येक वेळेस.
म्हणून मी सांगितलं होतं काय, जर आठवत असेल कालची गोष्ट, काय भले ही सगळे तुम्हाला दिसतील जगात प्रतर भागिले प्रतरांगुल भागिले, पण ॲक्च्युली हा असंख्यात प्रत्येक वेळेस बदलतोय. कळलं का नाही? है ना. त्यामुळं काय होतंय, तिथं सगळं काय होते, सगळं गणित बदलतंय. लक्षात आलं का? हे मला माहिती आहे, हा पॉईंट सगळ्यांना नाही समजणार, पण ज्यांना समजला त्यांना लक्षात आला का त्या पॉईंट, आहे ना. तर अशा प्रकारे हे थोडं विशेषता. ओके, हे झालं का? इथं क्लिअर झालं. आता हे आपण पहिल्या पद्धतीनं केलं होतं. जर तुम्हाला हवा असेल तर दुसऱ्या पद्धतीनं पण करू शकता. दुसरी पद्धत काय सांगितली होती तुम्हाला? दुसरी पद्धत काय? हां, काय? ती पहिली पद्धत झाली. आता दुसरी काय? ज्यानं भागलंय त्याला एक कमीनं गुणायचं, म्हणजे सरळ बहुभाग येतो. हे हे असं असं करा, मग असं करा, हे डोक्यात ठेवण्यापेक्षा सरळ काय सांगितलं, काय तर उदाहरणार्थ 256 भागिले 4 64 आलं. 256 भागिले 4 गुणिले 3 उत्तर येतं 192. हे सोपं आहे ना. आचार्यांनी हे सांगितलं आहे, पण आता ते काय आहे, हे तिथे लिहिलं आहे. आचार्यांनी ॲक्च्युली हे सांगितलं आहे, बहुभागे समभागो. कळलं का नाही? सरळ बहुभाग काढायचं, काय एक कमीनं गुणायचं, है ना. आता आपण जो एक भाग 16 ठेवला होता, आहे का नाही, सॉरी 64, एक भाग 64 जो ठेवला होता त्याला 4 भागलं, उत्तर आलं 16. हा एक भाग आला. पण आता बहुभाग काढायचा असेल तर काय करणार, है ना. तर 16 करण्या, हां मी तर गुणिले 3 करायचं. 64 भागिले 4 गुणिले 3 म्हणजे 16 गुणिले 3 16 त्रिक, सरळ डायरेक्ट बहुभाग काढला, देऊन टाका तिकडं. बहुभाग द्यायचा आणि एक भागाचं आपल्याला काय करायची, वाटणी करत जायची. समजले का? हां, लक्षात आलं का? हा ही दुसरी पद्धत. परत इथं बघा पाहिजे तर 16 भागिले 4 गुणिले 3 करा. काय 4 तर एक भाग आला, एक भाग पुढं ठेवायचा आहे आणि 4 त्रिक 12 देऊन टाकायचं. कळलं का नाही? हां, हेच पद्धत आहे. एकला तर काय करायचं नाही, त्यामुळे एक भाग तिथं संपला आणि बहुभाग जे आहे ते देऊन टाकायचा. 4 भागिले 4 गुणिले 3 उत्तर 3च येणार आहे. कळलं का नाही? ही दुसरी पद्धत. दुसरी पद्धत काय सांगितली ती, ज्याने भागलेलं आहे त्याला एक कमीनं गुणलं, उत्तर काय येणार, हां ते विसरू नका. कळलं? लक्षात राहील का? आहे ना. उत्तर जे येणार ते बहुभाग आहे ना, आणि जो एक भाग आहे तो सासूचा भाग. आता लक्षात राहील. कळलं का नाही? सास का भाग है वो एक भाग, बहुभाग सुने का. हां, चला ठीक आहे, असू द्या, जोक आहे. सांगायचा आम्हाला अभिप्राय एवढाच आहे की अशा प्रकारे ही या प्रकारे काय सांगितलं आहे की हे तर तुम्ही इथं एवढंच बघितलं, काय नाही कळलं तर एवढं समजून घ्या की एकूण त्रस जीव सांगितले 256 आहेत, त्यापैकी 96 द्विंद्रिय आहेत, 60 51 आणि 49 आहे का नाही. हे अंकसंदृष्टीने बघितलं. ओरिजिनल गणितामध्ये काय आहे, ही सगळी संख्या काय आहे, असंख्यात आहे, जी आपण बघितलेली आहे. बघितली ना सकाळी मगाशी, आहे ना. एकूण जीव किती आहेत, जगत प्रतर भागिले प्रतरांगुल भागिले असंख्यात, म्हणजेच असंख्यात आहेत, आहे ना. द्विंद्रिय जीव पण ही संख्या दिसते पण असंख्यात आहे ना. त्रिंद्रिय पण ही संख्या दिसते पण असंख्यात. कळलं का नाही? सगळ्यांचं नाव असंख्यातामध्ये आहेत. आणि हे असंख्याताचं अजून भावभाषण मला माहिती होणार नाही, ह्यासाठी तुम्हाला म्हणलं ना जैन अलौकिक गणित समजून घ्यावं लागेल, आहे ना. ते जरा थोडं कठीण आहे, पण जेव्हा ते समजतात तेव्हा लक्षात येईल की काही विशिष्ट फिक्स डिजिट सुरू झाल्यापासून काय होतात, असंख्यात कॅटेगरी आहे. आणि त्या पुढच्या ज्या कॅटेगरीज आहेत डिजिट्सच्या, त्या कशाच्या आहेत सांगितल्या, अनंतच्या. कळ, संख्यात, असंख्यात, अनंत, आहे ना. कळलं? आपली कॅपॅसिटी फक्त काही ठराविक संख्यातापर्यंत जाऊ शकतो. आपण संख्याताच्या मध्य भागापर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही. संख्याताचं उत्कृष्ट उत्तर काढायचा विषयच येत नाही. कळलं ना?
आपली एवढीच कॅपॅसिटी आहे ना. हे जेव्हा गणित बघचाल तेव्हा कळेल. ओके हां. तर अशा प्रकारे इथं सांगितलं. म्हणून तिथं सांगितलं द्विइंद्रिय जीव सगळ्यात काय आहेत, जास्त. त्रिइंद्रिय कमी, चतुरिंद्रिय, पंचेंद्रिय जे इथं आपण आत्ता बघितलेलं आहे. बघितलं ना इथं बघा, द्विइंद्रिय सगळ्यात जास्त आहेत का नाही. 256 पैकी 96. किती भाग आता आयडिया येते का तुम्हाला. 256 म्हणजे निम्म्याला थोडं कमी आहे ना. एवढे काय आहेत द्विइंद्रिय आहे ना. त्यानंतर आहे ना त्यापेक्षा कमी 60 आहेत. त्यापेक्षा 51 चतुरेंद्रिय आणि त्यापेक्षा कमी पंचेंद्रिय म्हणजे 49. लक्षात येते, समजलं का नाही. मग हे पण ॲक्च्युली गणितामध्ये हे पण असंख्यात आहे, हे पण असंख्यात आहे, हे पण असंख्यात आहे आणि हे पण असंख्यातच आहे. आणि ह्या सगळ्यांची टोटल पण असंख्यातच आहे ॲक्च्युली गणित. पण सगळ्याची वाटणी जी आहे असंख्यातामध्ये ती अशी होते. समजलं. ओके चला पुढं. बस आता काही समजलं नसेल तर फक्त मला विचारा, नाही तर मग मी पुढं जातो. काय समजलं, लक्षात आलं का सगळ्यांना. कालचा तो विषय पण लक्षात आला का सगळ्यांना. जगत प्रतर कशाला म्हणायचं है ना. एक सोपं तुम्हाला सांगतो. है ना, प्रतर म्हणजे स्क्वेअर. सांगितलं ना, प्रतर म्हणजे काय, स्क्वेअर. जागा घेतली ना तुम्ही, स्क्वेअर फूटमध्ये घेता का नाही. स्क्वेअर फूट म्हणजे काय. हां मी तुमच्या परिचयातलं सांगतोय शब्द, कळलं नाही. लांबी गुणिले रुंदी आहे ना. मग त्याच्यामध्ये जेवढी एरिया येते दॅट्स कॉल्ड स्क्वेअर फूट. बरोबर का नाही. सो है ना 7 राजू बाय 7 राजू है ना. ह्या एरियामध्ये जेवढे आकाशाचे प्रदेश येतात दॅट्स कॉल्ड जगत प्रतर है ना. आता ते पण एक क्लिअर करतो है ना. 3 लोक आहे का ना आपला 3 लोकाचा नकाशा. 3 लोकाचा नकाशा आहे का नाही. ह्यामध्ये एकूण आकाशाचे प्रदेश किती, असंख्यात आहे. कळलं का. आणि ह्या 3 लोकांच्या आकाशाच्या प्रदेशामध्ये हा माझा अंगठा है ना. ह्या अंगठ्याची एवढ्या भागामध्ये प्रदेश किती, समजलं का. आता फक्त हे असंख्यात छोटं आहे, ते असंख्यात मोठं आहे. क्लिअर, समजलं का नाही. आत्ता बघितलं ना आपण 256ला पण असंख्यात म्हणलं आहे का नाही. त्यानंतर 96ला पण आहे ना. आणि शेवटचा जो काय 60 हे ते करत त्याला सगळ्यांना काय म्हणलंय. सो तसंच आहे ना. मग 3 लोकांचे जे एकूण प्रदेश आहेत है ना ते असंख्यात आहेत. आणि एवढ्याशा भागामध्ये सुद्धा काय होता सांगितलं, असंख्यात प्रदेश आहेत का नाही, आहेत का नाही. मुंगी एवढ्या शरीराच्या आकारामध्ये सुद्धा सांगितलं तर किती असंख्यात प्रदेश आहेत की नाही. हां क्लिअर होतं ना. फक्त ती असंख्यात संख्या छोटी आहे ती, आणि ही असंख्यात संख्या मोठी. हे तर समजतंय. परंतु प्रदेश, आकाशांचे प्रदेश जर बघितले तर किती येत आहेत, असंख्यात. ओके. सो जगत प्रतर म्हणजे 7 बाय 7 म्हणजे किती, 49 राजू है ना. एवढ्या एरियामध्ये आकाशाचे प्रदेश किती आले, असंख्यात. खूप मोठं असंख्यात झालं. समजलं. आणि त्याच्याला भागिले काय केलं, अंगुल म्हणजे काय सांगितलं होतं, अंगठा. अंगुल म्हणजे अंगठा. प्रतर म्हणजे स्क्वेअर. सांगितलं की आत्ता. प्रतर म्हणजे स्क्वेअर. लांबी गुणिले रुंदी सांगितलं होतं का नाही. हां जागा कशी घेता तुम्ही, नुसती लेंथ बघता का, स्क्वेअर फूट असते ना. काय विचारतोय, जागा विकत घेताना स्क्वेअर फूट मोजत होतं का नाही. मग स्क्वेअर फूट म्हणजे काय. हां मग काय तुम्हाला तुमचं सोपं उदाहरण सांगतोय. सो प्रतर मीन्स स्क्वेअर. कळलं है ना.
आणि अंगुल मीन्स अंगठा आहे ना. मग प्रतरांगुल मीन्स काय? अंगठ्याच्या स्क्वेअरमध्ये जेवढे आकाशाचे प्रदेश आले है ना त्याला काय म्हणलं? प्रतरांगुल. आता हा माझा आत्मांगुल आहे, सोडून द्या. आपल्याला जो बघायचा आहे तो अंगुल वेगळा आहे है ना. काय? आणि ते आपला अंगठा तो आत्मा अंगुल आहे. 3 प्रकारचे अंगुल आहेत. ते म्हणलं तुम्हाला अजून गणित झालं नाही आहे. हे सगळा खेळ गणिताचा आहे ना. अंगुलाचे 3 भेद होतात आहे ना. उच्छेद अंगुल आहे ना, दुसरा प्रमाण अंगुल आणि तिसरा आत्मांगुल आहे ना. हे सगळं नेट नाही हो, तुम्हाला पटपट पटपट सगळं दाखवलं असतं. सगळं यूट्यूबवर आहे, कळलं का? तर हां काय हॉटस्पॉटनं यूट्यूब चालेल का? मग काय बेस्ट आहे. स्पीड आहे का बघ, कारण मी ट्राय केलं तर जिओला नाही झाला. बरं मग ठीक आहे. मग काय पटपट पटपट होऊन जाईल, भरपूर काय काय होईल. मी सांगितलं आहे येईल तो म्हणला. आता आज बघू. तुला काय लागेल? पासवर्ड लागेल ना. हे आता राहू दे, नाही तर वेळ व्हायचा ह्यातच जायचा. इंटरनेटच लागेल. हां नाही, वायफाय ऑन करायला लागेल. पण पासवर्ड नाही, ते झालं. परंतु पासवर्ड काय काय टाकू? 1 ते 9 आकडे टाकू काय फक्त? ओके तेच सापडा. चेकिंग फॉर इंटरनेट ॲक्सेस झालं, कनेक्टेड झालं संपलं विषय. 2 मिनटाचं काम. नाही अजून नाही आलं. ओके हां, आता आपल्याला योजन आलं. जय जिनेंद्र. आगम में योजन का बार बार उल्लेख आता है तो आपल्याला आवाज असे काय लिहिलं आहे. आता ही जर साधारण क्वालिटी बदलतो, नाहीतर क्लिअर नाही दिसणार. ओके, तर साधारण दिसते ना तुम्हाला सगळ्यांना. हां इथं काय केलेलं आहे? परमाणू आहे का नाही, परमाणूपासून स्टार्टिंग केलेलं आहे, सुरुवात केली आहे ना. हे सगळं गणित नंतर बघूया आपण, नाही तर खूप वेळ जाईल. तसं गणित खूप मोठं आहे. ओके आहे ना. परंतु सांगितलं काय आहे, चालू आहे, प्ले होतं. ओके, तर ते प्लेस होते, वाज होय नाही. बरं ठीक आहे, असू दे. हे तुम्हाला इथे दिसतं ना, अनंत परमाणूंचा जो स्कंद आहे ना, हे परमाणूचं स्कंद अवसानासन्न, 8 अवसानासन्नाचा 1 सन्नासन्न असं करत 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 गेलेत बघा. दिसते का सगळ्यांना? आहे ना. नंतर तुम्ही यूट्यूबवरनं बघून घेऊ शकता, वेळ घालवायची गरज नाही आहे. अशा प्रकारे पुढं 8 रतरेणूचा 1 उत्तम भोगभूमीचा बालाग्र. बालाग्र म्हणजे उत्तम भोगभूमीमध्ये जन्मलेला जो जीव आहे नुकताच, त्याच्या केसाचा अग्रभाग आहे का ना. तेव्हा हा इथं आला, म्हणजे एवढा छोटा आला. नंतर उत्तम भोगभूमी, मध्यम भोगभूमी, जगन्य भोगभूमी, नंतर मग काय आला समजतं का नाही, म्हणजे त्यांच्या केसाचा अग्रभाग असं. मग ते 8 मिळाल्यावर हे होते. नंतर मग लीक आहे ना, म्हणजे ते हे झाला. लीक म्हणजे काय तुमचा हां छोटासा जीव नसतो का, तो आला. त्यानंतर जू म्हणजे
उवा उवा डोक्यातल्या उवा काय करावं आता आहे ना. आणि 8 जूचा 1 जव म्हणजे आता ते जव धान्य आलं, कळलं का, जव हा ना. आणि 8 जवचा काय आला इथं 1 अंगुल. आप्पा आला हा उच्छेद अंगुल, समजलं का. हा काय आला आप्पा उच्छेद अंगुल. येईल पुढचं, 1 मिनिट थांबा. बरं मी पळवतो. मग आता हे अंगुलचे काय झाले 3 भेद झाले, दिसते का सगळ्यांना. कुठले कुठले आहेत उच्छेद अंगुल. मग आत्तापर्यंत जे आपण हिशोब केला का नाही, परमाणूपासून सुरू केला आपण, बरं का, कळलं का. परमाणूपासून सुरू केल्यानंतर 8 यवाचा काय आला 1 अंगुल आला, तो उच्छेद अंगुल. मग आत्ता जे आपण लावतोय ते उच्छेद अंगुल लावायचा, समजलं का, कळलं हा ना. ह्या 1 उच्छेद अंगुलला 500 न गुणल्यावर काय येतो प्रमाणांगुल. आणि आत्मांगुल म्हणजे भरत आणि ऐरावत क्षेत्रामधले जे मनुष्य आहेत त्यांचा वर्तमानातला आपला अंगठा लावायचा, कळलं का नाही, लक्षात येते. हे वर्तमानातला काय लावायचा, मी पॉज करतो. हे वर्तमानातला का लावायचा है ना, कारण प्रत्येक वेळेस प्रत्येकाची साईज वेगळी वेगळी होत चालली आहे ना, समजलं का नाही. जसं जसं तुमची शरीराची उंची कमी होत चालली आहे तसं तसं घरं बाकीच्या सगळ्या वस्तू दरवाजे वगैरे सगळ्यांची साईज कमी होत चालली आहे का नाही, लक्षात येते का नाही. सगळ्या वापराच्या वस्तूंची साईज कमी होत जाते. सो तेव्हा लावायचा आत्मांगुल. असे 3 प्रकारचे अंगुल झाले, कळलं का. आणि कशाद्वारे काय मोजायचं ते इथं लिहिलेलंच आहे, शास्त्रामध्ये भरपूर लिहिलेलं आहे ना. इथं लिहिलं बघा, वाचा इथं. नारकी तिर्यंच मनुष्य देवांचं शरीर, भवनाधी 4 देवांचे नगर निवासस्थान, हे सगळे कशाने मोजायचे, भरपूर लिहिलेलं आहे. मी तर शॉर्ट लिहिलेलं आहे ना, तुम्ही शास्त्रातनं बघू शकता. अजून प्रमाण अंगुलनं काय मोजायचं ते सांगितलं हा ना. दिसतंय का सगळ्यांना. द्वीप समुद्र पर्वत वेदी नदी कुंड जगती क्षेत्र, हे सगळं 3 लोकांची रचना आहे का नाही, हे सगळं कशाने मोजायचं. म्हणून मी सांगितलं होतं, तुम्हाला आठवत आहे का, काय सांगितलं होतं की जेव्हा आपण कन्वर्ट करत होतो का नाही, 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर साधारण काढलं जातं. आणि त्याला परत काय केलं होतं 500 न गुणलं होतं का नाही, कळलं का. सो तेव्हा मग सांगितलं की 6000 किलोमीटर, 12 गुणिले 500 म्हणून 6000 किलोमीटर. आलं का लक्षात. हे प्रमाण अंगुल नाही. आणि आत्मांगुलनं काय सगळ्यांचं वर्तमानातलं लावायचं. तुमचे काय जे आहेत ते सगळी झारी कलश समज, दर्पण म्हणजे आरसा है ना, बाण धनुष्य भाला भेरी शय्या सिंहासन चामर दुंदुबी पीठ छत्र मनुष्यांचे नगर निवासस्थान उद्यान वगैरे जे काय आहेत सगळे ते काय येणार आत्मांगुल. कारण सगळ्यांची साईज बदलते ना, प्रत्येक वेळेस बदलते का नाही. कारण हाच प्रश्न पडतो ना. 4थ्या काळामधले जे तीर्थंकर होते त्यांची एवढी मोठी साईज होते, कळलं का नाही. आणि शिखरजीवर तर एका पावलात गेले असतील की, शिखरजीवर निर्माण गेले का नाही, आपण म्हणतो का नाही. मग तसं पाहिलं असताना एका पावलात जायला पाहिजे त्यांनी. साईज केवढी होती, ठीक आहे. आदिनाथ भगवान कैलासवरनं गेले, ठीक आहे. परंतु बाकीचे अजितनाथ तीर्थंकर संभवनाथ अभिनंदन कुठून गेले आहे का नाही. मग त्यांची साईज केवढी होती ती पण सांगितलं आहे सगळं आहे ना. मग एवढी मोठी साईज होती तर मग तसं पाहिलं असताना त्यांना काय अवघड नव्हतं. आपल्याला वाटतं हे एवढा मोठा पर्वत, पण वास्तविक तो पर्वतसुद्धा काय होत चालला आहे कालांतराने जर बघितलं तर काय होत चाललं आहे, लहान लहान होत जीर्ण होत चालला आहे. फक्त पर्वतच नाही, सगळा हा जो आपला ह्याचा जो एरिया आहे का नाही जमिनीचा एरिया आहे सुद्धा. आता शास्त्रात आलेलं आहे अयोध्या नगरी केवढी मोठी आहे, कळलं का. शास्त्रामध्ये ते पण आलेलं आहे, कळलं का. मग ते अयोध्या नगरी एवढी मोठी अयोध्या नगरी आहे ना. मग असं जर बघितलं तर आत्ता एवढी एवढी अयोध्या नगरी वाटते आहे ना. मग मॅच होत नाही ना ते सगळं, कळलं का. सो सगळं काय होत चाललेलं आहे, जमिनीचा भाग कमी होत चालला आहे आणि पाण्याचा भाग वगैरे वाढत चालला आहे. सायन्ससुद्धा तेच म्हणतं आहे, कळलं का नाही. हळूहळू तसंच होत जाणार आहे. म्हणून तर तिथं सांगितलं की समुद्राकडचे जे आहेत ना आत्ता जे क्षेत्र आहेत ते किती वर्षांनी ते सगळे हे होणार आहेत, पाण्याखाली जाणार आहेत ते सांगितलं आहे, कळालं का. म्हणजे जे समुद्राच्या साईडला आहेत ना सगळे मुंबई वगैरे काय तुमचं अजून तिकडचं केरळ वगैरे काय जे काय ना सगळं जे आहे ना ते सगळे कसे कसे कवर होत जाणार आहे ना. ते मग सांगायचा अभिप्राय काय आहे की हे सगळे चर्चा जे आहेत ते तिथं त्या अपेक्षेने लावायच्या आहेत. लक्षात आले सगळ्यांना आहे ना. आता
ते पण दाखवू का तुम्हाला? ते राहिलं खरं, दाखवून टाकतो चला 2 मिनटात. ह्यात आहे का बघू, 1 मिनट. ह्यात आहे की नाही मला आठवण आहे. मला ते हे दाखवायचं होतं ना, निषेध पर्वत. निषेध पर्वत आठवते का? काय करावं कोणास ठाऊक, काय उत्तर देत नाही ते. हे बघा, हे आपला जम्बूद्वीप, हे वर्ण बघतोय आपण, समजलं का? जम्बूद्वीप वर्ण बघतोय आहे ना. इथं काय आहे, भरतक्षेत्र एवढा मोठा आहे, त्यातला हा आर्यखंडातला इथं तो चक्रवर्ती आहे, त्याचा महाल इथं आहे, आणि निषेध पर्वत इथं आहे, समजलं का? मग जेव्हा सूर्य इथं एवढा एरिया कव्हर करतो आहे ना, वास्तविक सूर्य वर्ण असा गोलच फिरतोय, वास्तविक सूर्य गोल फिरतोय, परंतु पर्वतामुळे आपल्याला तो दिसत नाही ना, पर्वताच्या पलीकडे जातो, कळलं का नाही? मग जेव्हा तो ह्या एरियाला येतो, इथून ह्या एरियाला, कळलं का नाही, तेव्हा आपण म्हणतो सूर्योदय झाला. सूर्याचा उदय नाही झाला, सूर्य तर कंटिन्यू उजेड आहे, कंटिन्यू फिरतोय, पण आपल्याला आडवा कोण आला? पर्वत. मग जेव्हा पर्वताचा एवढा भाग कव्हर झाला, म्हणजे तो सूर्य असं गोल फिरत असताना है ना, इथून इथंपर्यंत आला, कळलं का? ह्या पॉईंटच्या इथं काय होतं सांगितलं, तेव्हा तो दिसतो. तो इथं म्हणजे काय म्हणतात ना, ह्याच्यावर नाही आहे, तो आकाशातच आहे. काय 900 आय थिंक 800 का 900 योजन वर आहे, कळलं का नाही? आपल्या ह्यापासून एवढा उंच आहे ते, आहे ना. तर तो तिथं आल्यानंतर आपल्याला काय दिसतंय, सूर्योदय झाला, कळलं का? आणि चक्रवर्ती कुठं आहे? इथं आहे, समजलं का सगळ्यांना? है ना. अजून एक दाखवतो, 1 मिनटं थांबा, म्हणजे अजून भावभासन होईल. मला ते जम्बूद्वीपचा 19 नंबरचा व्हिडिओ पाहिजे. हां, म्हणजे 29 असेल, 29 ठीक आहे, सर्चच करायला लागेल. जम्बूद्वीप 19 येणार आहे, एपिसोड नंबर हे आहे. हां बरोबर. हां, इथं आहे चक्रवर्ती, हे दिसतंय का? है ना. इथून तो काय करतोय, दर्शन दाखवतो. असं आहे आता गंमत, पळत नाही, मला माहिती आहे. अडकलं, मला माहिती आहे, मी ट्राय करून बसलो आहे. सो मोबाईल नाही आपल्याला, वायफायला. ठीक आहे, तर लक्षात आलं तुम्हाला आता भावभासन झालं का सगळ्यांना? आता वेळ घालवत नाही, आहे ना. नसेल तर परत आपण हे याला बघू वायफाय. तर तेव्हा ते हां हे झालं आहे ना. ही तर दिसतं का सगळ्यांना? हे पूर्ण ह्याच्यामध्ये ह्या भरतक्षेत्र एवढा, आणि इथं त्याचा काय आहे, महाल आहे. हां ना. आपल्याला तर इकडे चाललं आहे, ते पर्वतावर नाव लिहायला चाललं, ते नाही आपल्याला लागणार. हो का, दिसतं का? हे इकडं दिसतं का? आणि ह्या महालाच्या गच्चीवरनं काय करतोय, तो दर्शन करतोय, समजलं का नाही? ते एरिया कुठं आहे तिकडं? हां, निषेध पर्वताच्या तिथं. मी किती लांब एरिया आहे, समजलं का? आपण नुसतं वाचला, किती एरिया आहे होता सांगा बरं? 47,263.7/20. लक्षात ठेवायचे. चला ठीक आहे, अशा प्रकारे हे सगळं झालं, वर्णन झालं, बस. तुम्हाला हां हे दाखवायचं होतं ना अजून, जगच. बरं ठीक आहे, बस झालं, काही गरज नाही. हां, तर अशा प्रकारे बंद कर. तर अशा प्रकारे काय झालेलं आहे, आपलं हे सगळं वर्णन पाहिलेलं आहे. थांबूया. जोलू काकी ध्यान सांगा.